लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा कसला एपिसोड दाखवलाय त्यांनी, अमेझिंग. आज दोन्हीही एपिसोड धमाकेदार आहेत. टीटीएमचा सुद्धा आणि लग्नानंतरचा सुद्धा काय दाखवलंय प्रेक्षकांनो. आज अंगावर काटा आलाय माझ्या. आज तर जीवाची डार्लिंग चल पडी. नंदिनी आज दारू प्यायली चुकून प्रेक्षकांनो, पण खूप गोड मोमेंट दाखवलेत या दोघांमधले. सुरुवातीला आपण बघतोय की जीवा खूप इमोशनल झालेला असतो. नंदिनी त्याला म्हणते, का रडताय तुम्ही जीवा, काय झालं तुम्हाला? मंडपात असलेले सगळेच जण जीवाकडे भांबावून पाहायला. प्रेक्षकांनो, या क्षणाला जीवा जे बोललाय ना ते ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. जीवा डोळ्यात अश्रू आणून म्हणतो, किती गोष्ट कठीण आहे ग ही नंदिनी. कन्यादान, अगं जिला आपण प्रेमाने वाढवलं, जिला तळहाताच्या फोडासारखं जपलं, तो काळजाचा तुकडा अक्षरशः एका परक्या माणसाच्या हातात सोपवून देतो ग आपण. आणि त्याला सांगतो की बाबा रे, माझ्यासारखी काळजी घेणं तुला जन्मात जमणार नाहीये. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर किमान सुख असंच राहू दे रे, तिच्या चेहऱ्यावर समाधान राहू देत. एवढं प्रेम कर माझ्या मुलीवर. माझी मुलगी तुला सुख देईल, स्थैर्य देईल, आनंद देईल, मुलबाळ देईल. त्या बदल्यात तिला समाधान दे रे. खुश नको करूस, पण माझ्या मुलीला सुखी ठेव. काय होत असेल ग या जगातल्या सगळ्या आईवडिलांना, अगं जेव्हा ते आपल्या काळजाचा तुकडा कायमसाठी एका दुसऱ्या माणसाच्या हातात सोपवतात ग. काळीच फाटत असेल का ग नंदिनी त्यांचं? चित्र तर माझ्या बहिणीसारखी आहे, पण मी आता अनुभवतोय जगातल्या तमाम बापांचं काय होत असेल ग. आणि आम्ही पुरुष काय करतो? काहीही कष्ट न करता मिळालेलं इतकं मोठं संचित कसं ग आम्ही मागवतो तुम्हाला दुखावतो, घालून पाडून बोलतो, टाकून बोलत असतो सतत. आमचा राग सतत तुमच्यावर काढत असतो. त्यावेळेला प्रत्येक जगातल्या बापाचं काय होत असेल ग नंदिनी? खरंच मला आता कळतंय ग. नंदिनीच्या पण डोळ्यात पाणी आलंय. जीवा म्हणतो, त्यावेळेला प्रत्येक जगातल्या बापाला ठसका लागत असेल का ग नंदिनी? जिवंतपणी आत्मा तळमळत असेल ना त्याचा. यापुढे ना नंदिनी, मी सगळ्या पुरुषांकडनं तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही तुम्हाला नीट वागवू. तुम्ही कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहात हे आम्ही कायम लक्षात ठेवू. खरंच प्रेक्षकांनो, अगदी म्हणजे नाही म्हटलं तरी जीवाने प्रत्येक पुरुषांना हा संदेश दिलाय. प्रत्येक पुरुषाला एक मुलगी असतेच ना हो, मग त्याने पण या गोष्टीचं भान ठेवून बायकोला तशी वागणूक दिली पाहिजे. जीवा किती गोड बोललाय ना प्रेक्षकांनो, खरंच जाऊ डोळ्यात टचकन पाणी आलं. जीवा आता त्या चित्राच्या नवऱ्याला म्हणतो, हे बघ, माझ्या चित्राला आई वडील नाहीये असं समजू नकोस, तिला दुखावू नकोस. आणि जर का तू असं केलंस ना तर बघ मला ठसका लागेल. जीवाच्या या वाक्यावर नंदिनीला थोडंसं हसू आलं. मग जीवा त्याचे डोळे पुसत म्हणतो, चला गुरुजी, विधींना सुरुवात करूया. जीवा आणि नंदिनीने अगदी हसत हसत चित्राचं कन्यादान केलंय. काय दाखवलंय हो प्रेक्षकांनो. खरंच मी या मालिकेची पण खरंच जबरदस्त फॅन झाले. कसले डायलॉग घेतात यार प्रेक्षकांनो, अमेझिंग. आजच्या रिव्ह्यूला तर तुम्ही आताच लाईक करून टाका, कारण पुढे तुम्हाला बरंच काही बघायचंय. व्हॉट एन एपिसोड यार, जस्ट अमेझिंग. वीकेंड बनलाय माझा. इकडे पार्थचा सीन दाखवलाय त्यांनी. जीवा आणि नंदिनीने हसतच कन्यादान केलंय. आता पार्थला काव्याला जेव घातलेला क्षण आठवतोय. कुठेतरी त्याच्या मनात सुद्धा काव्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे काय आहेच प्रेक्षकांनो, पण त्याचा इगो मध्ये येतोय ना. पार्थ आता काही क्षण विचार करायला लागतो काव्याचा. आणि अचानक त्याला कोणाचा तरी फोन येतो ऑफिसच्या माणसाचा. त्या माणसाला तो काहीतरी पेनड्राईव्ह बद्दल सांगत असतो की मी माझ्याकडचा डाटा तुम्हाला ट्रान्सफर करतो असं म्हणून. तो त्याचा लॅपटॉप घेतोय आणि ते डाटा ट्रान्सफर करायला लॅपटॉप ओपन करतो. आणि नेमकं ते पेनड्राईव्ह त्याच्या हातात येतं त्या दिवशीचं, त्या पार्टीच्या दिवशीचं. त्यामध्ये त्याने सगळे छान छान फोटोज घेतलेले असतात ना काव्याचे आणि तिचे. पण त्याला आठवतं की अचानक जीवाचे आणि काव्याचे फोटो यात आले कसे असतील. या गोष्टीमुळे तो थोडासा अस्वस्थ झालेला दाखवलाय. त्याला पुन्हा पुन्हा ते फ्लॅशबॅक आठवत असतं ना, म्हणून. अरे यार, इकडे गुड्डू भैयाचं काय करावं प्रेक्षकांनो. इथून पुढे गुड्डूचा सीन दाखवलाय. गुड्डू भयंकर दारू पितोय बरं का, आणि म्हणतोय, आ हा हा, आज आमच्या जीवा भैयाची रात हसीन होणार आहे, तो हमरी काही नाही असं म्हणून तो दारू पितोय आणि म्हणतोय, ई दारू तो हम बाद में फुर्सत में निपटा लेंगे. अरे झुमरी तलैया पे काहे बुलाती हो पिंकी. त्याच्या गर्लफ्रेंडची वाट बघत असतो तो, म्हणजे आठवण काढत असतो. तेवढ्यात त्याला फोन आलाय बरं का. त्याचे दोन्ही हात बिझी आहेत. एका हातात ग्लास आहे आणि एका हातात बाटली. त्यामुळे ती बाटली त्याने बाजूला ठेवली आहे आणि फोन रिसीव्ह केलाय.
आता फोन आलाय तो म्हणजे जीवाचा. गुड्डू ती बाटली रिक्षात ठेवतो आणि विचार करतो, अरे ये तो जीवा भैया का फोन आहे, मधबल ते आता पोहोचताय काय. गुड्डू फोन रिसीव्ह करत म्हणतो, जीवा भैया बोला बोला. जीवा म्हणतो, गुड्ड्या तुला मी काय सांगितलं होतं, तू नीट केलंयस का. गुड्डू म्हणतो, हा भैया आधा काम झालाय, आधा बाकी आहे जीवा भैया. जीवा म्हणतो, अय तू काय दारू पिलाय का गुड्ड्या. गुड्ड्या म्हणतो, अरे हा जीवा भैया आपको पता चला, लिटिल लिटिल पिलाय मी. आता जीवा तिकडे दात खाऊन म्हणतो, लिटिल लिटिल कसलं, ए वांग्या, अरे तुझ्या दारूचा भपका फोन मध्ये येतोय मला इथपर्यंत. गुड्डू आता त्याच्या तोंडाचा वास घेऊन बघतो बर का आणि म्हणतो, अरे ऐसे कैसे जीवा भैया. त्याला सुधरे ना, एका क्षणाला त्याने बाटली कानाला लावलेली असते. जीवा म्हणतो, ए गुड्ड्या तू जर आता काही गडबड केली ना तर पिंकी शपथ सांगतो तुला. गुड्ड्या लगेच म्हणतो, अरे जीवा भैया आगे कुछो न बोलो, कुछो न बोलो जीवा भैया, तुमच्या भावना पोहोचलेल्या आहेत, तुम्ही या जीवा भैया. जीवा म्हणतो, लवकर लवकर हात चालव, उरकव लवकर, इकडचं लग्न माझं आटपलंय, मी केव्हाही येईल घरी. गुड्ड्या म्हणतो, या जीवा भैया या, तुम्ही केव्हाही या. जीवाने कसली तरी छान तयारी करायला सांगितली आहे गुड्डूला. गुड्डू आता इकडे तिकडे बघतो, गोंधळून जातो आणि विचार करतो, माझी बाटली कुठे गेली. गुड्डूने आता ती जी राहिलेली बाटली आहे ना ती तशीच ठेवलेली आहे बरं का रिक्षामध्ये, आणि आता ती तयारी जी जीवाने सांगितली आहे ती करायला गेलाय. गडबड हो गई गुड्डू भैया. आता इकडे बघा, जीवा फोनवरती बोलतो पण त्याला टेन्शन आलंय. नंदिनी येते त्याच्या जवळ आणि विचारते, काय झालं जीवा, सगळं ठीक आहे ना. जीवा म्हणतो, अगं हो नंदिनी, सगळं ठीक आहे आणि आज सगळं छान होणार आहे, परफेक्ट, शून्य चुका, कोणी माती खाणारच नाही ग, नाही खाणार म्हणजे नाहीच खाणार. नंदिनी म्हणते, काय बोलताय जीवा, कसली माती, कोणाबद्दल, काय, मला काही रेफरन्स नाही लागत आहे, काय बोलताय तुम्ही. जीवा मनात विचार करतो, जीवा जीवा तुझ्या बायकोला तुझा चेहरा वाचता येतो, तुझं थोबाड बंद कर नाहीतर कळेल नंदिनीला. नंदिनी त्याची तंद्री तोडत म्हणते, काय झालंय जीवा, निघूयात का. जीवा म्हणतो, हो निघूयात. अगं नंदिनी थांब ना जरा. अगं थँक्स, मला इथे आणलंस ना म्हणून छान वाटलं ग, असं तो म्हणतो आणि निघतो. नंदिनी म्हणत असते, जीवा ऐका ना, खरं तर मलाच तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, लग्नाला आलात ना तुम्ही त्याचबद्दल, आणि आज लग्न तर लागलंय, पण काय आहे ना, जी काही कामं अडकलेली होती ना ती सुद्धा मार्गी लागली. म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलंय की आता ती असं म्हणून जीवाकडे बघायला लागते. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, काय वाटलं. नंदिनी काहीच न बोलता लगेच म्हणते, जाऊ द्या उशीर होतोय, असं म्हणून आता ती निघाली आहे. पण जीवाला कळलंय नंदिनीला काय बोलायचंय ते. आता नंदिनी गेल्यावर जीवा मनाशीच म्हणतो, नंदिनी तुला काय बोलायचंय हे मला कळतंय ग. चकाचक बाई, आज तुझ्या मनात दडलेलं मी सगळं बाहेर काढणार आहे, बघशीलच तू, असं जीवाने ठरवलंय बरं का. ऍक्च्युली जीवाचा प्लॅन काहीतरी वेगळा असतो, पण झालं काहीतरी उलटच. माती काढणार नाही तो जीवा कसला, पण बिचारा जीवाकडनं काही चुकलं नाहीये बरं का. आज सगळी गडबड नेहमीप्रमाणे गुड्डू भैयाने केली आहे. इकडे पार्थ आता ठरवतो, काही झालं तरी काव्याशी तिच्या भूतकाळाबद्दल बोलायचं. आधी तर तो काव्याचे आणि त्याचे फोटो बघत असतो आणि मग जीवाचा आणि काव्याचा फोटो पाहिल्यावर तो विचार करतो, आता बस झालं, बस झाला हा खेळ, आता मला काव्याशी बोलावंच लागेल त्यांच्या भूतकाळाबद्दल. मला या गोष्टीपासून पळता कामा नये, मला काव्याशी समोरासमोर बोलायलाच हवं, असा विचार करून आता पार्थ गेलाय काव्याशी बोलायला. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अतिशय अप्रतिम सीन बघत आहात तुम्ही. आता नंदिनीचे डोळे लावून जीवाने नंदिनीला आणलंय बाहेर अंगणामध्ये तिच्या घराच्या. नंदिनी म्हणते, काय चाललंय जीवा, रात्रीचे 12 वाजले, काय खेळ खेळताय. जीवा म्हणतो, थांब ग नंदिनी, 10 सेकंड बाकी आहेत 12 वाजायला. नंदिनी म्हणते, तुम्ही आधी हात काढा बरं माझ्या डोळ्यावरचा. जीवा म्हणतो, थांब ग, 10, 5, 3, 2, 1, ढॅन अशी त्याने छान तयारी केली आहे. समोर असं फुलांचं डेकोरेशन केलंय, मस्त असं तिथे गादी वगैरे ठेवली आहे, बरंच काहीसं केलंय त्याने. नंदिनी ती तयारी बघून सरप्राईज होते आणि इम्प्रेस पण. नंदिनी म्हणते, जीवा हे काय आहे सगळं. जीवा म्हणतो, अगं सरप्राईज, कालचा दिवस सरून आता नवीन दिवसाला सुरुवात झाली आणि आजचा हा दिवस 21वा दिवस आहे बरं का नंदिनी, मी घेतलेल्या व्रताचा शेवटचा दिवस. नंदिनी म्हणते, काही काय सांगताय जीवा, इथे येऊन तुम्हाला 21 दिवस झाले सुद्धा. नंदिनीने असं म्हटल्या क्षणी जीवा म्हणतो, तू म्हणत असशील तर काही दिवस अजून वाढवू का. नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा हसायला लागतो आणि म्हणतो, बरं चल तू विचार कर आणि मग सांग मला. चल ना नंदिनी, जाऊयात का.
असं म्हणून आता तो हात पुढे करतो नंदिनीच्या आणि नंदिनी तिचा हात जीवाच्या हातात देते. जीवा म्हणतो थँक्यू ग. चल. जीवा नंदिनीला आता त्या तयारीच्या भोवती असं गोल गोल फिरवतोय, जणू काही सप्तपदी घेतायत दोघं जण. एक दोन चक्रा मारल्यात त्यांनी, पण असं भासलं मला. जीवा नंदिनीला म्हणतो काय मग नंदिनी, कसा वाटला माझा सेटअप? एकदम चक्काचक ना. जगातलं ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे कपल घिसापिटा आयटम वापरतात ग. तेच आपलं एक वुडन टेबल, 2 चेअर्स, ठरलेली रेड वाईन आणि ते जॅझ म्युझिक एव्हरीवेअर ऑल द टाइम. छोडो यार. अरे ते तर सगळंच करतात. ते आपण का करायचं? आपल्या जीवानदिनीचा नादच खुळा आहे हा, नंदिनी. आपलं प्रेम भारी, आपली स्टाईल न्यारी. जीवानदिनीचं जगात सगळंच भारी. अय पोरी, हाय का नाय? नंदिनी त्याला हसून रिस्पॉन्स देते आणि म्हणते होय तर. आता आपली बैठक ट्रेंडिंग होणार हं, जीवा. जीवा म्हणतो आपली बैठक. यार हा शब्द आवडला ग नंदिनी मला. नंदिनी म्हणते बरं पण जीवा आता येऊ का मी, उशीर झालाय. जीवा म्हणतो अगं ए काय अगं, किती छान सेटअप लावलाय मी तुला. आणि तू चाललीयस? ये ना छोर बे हा नंदिनी. नंदिनी म्हणते असं काय करताय जीवा, 12 वाजून गेलेत. नंदिनीने असं म्हटल्या म्हटल्या जीवा म्हणतो काय ग नंदिनी, शाळेत आहेस का? अगं तुझं लग्न झालंय आणि तुझा नवरा तुझ्या सोबत आहे. ए नंदिनी, अगं काय ग, जाने की जिद न करो हा. नंदिनीचा हात धरून तो तिला असं लाड बोलत असतो. नंदिनी म्हणते काय ओ जीवा, असे लाडात नका येऊ. जावं लागेल मला. आई बाबा जागे असतील ना, आधीच किती उशीर झालाय. आणखीन उशीर झाला ना तर मग. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस चकाचक बाई, बघ ना किती छान डेकोरेट केलंय मी. नंदिनी म्हणते असं काय करताय जीवा, बाबांनी पाहिलं ना तर. आता अचानक तिथे ते समोर त्याने ते जाळ लावलाय ना जीवाने, त्यातला धूर हिच्या घशात जातो आणि ही खोकलायला लागते. जीवा तिला म्हणतो अगं सावकाश सावकाश नंदिनी, जरा सावकाश. नंदिनीला जोरात ठसका लागलाय. जीवा म्हणतो थांब जरा, मी पाणी आणतो. गुड्ड्या कुठे गेलाय, कोणास ठाऊक पाणी कुठे ठेवलंय. नंदिनी खोकलतच म्हणते अहो त्या रिक्षात असेल ना पाणी. जीवा म्हणतो अगं थांब थांब, तू रिक्षात चेक कर, मी आलोच पाणी घेऊन. जीवा आता गुड्डूला शोधत असतो इकडे तिकडे. गुड्डू गायब झालाय. जीवा गुड्ड्या गुड्ड्या करून शोधायला जातो आणि विचार करतो कुठे गायब झालाय हा गुड्ड्या. ए गुड्ड्या, अरे गेलास कुठे तू? बाय द वे प्रेक्षकांनो, काल सांगायचं राहून गेलं, जीवाचा हा शेरवानी लई भारी आहे ना, मस्त दाखवलाय हा. असो, तर आता जीवा विचार करतो यार हा गुड्डू पण बैल आहे हा. पाण्याच्या बाटल्या ठेवायला सांगितल्या होत्या मी याला. याची ना वाट लावतो, याला यूज दे. गुड्ड्याला इकडे तिकडे बघायला लागतो जीवा, पण इकडे नंदिनी खोकलत खोकलत रिक्षाजवळ जाते आणि रिक्षामध्ये पाणी एका शोधायला लागते. आणि गुड्डू भैयाने ठेवलेली ती बाटली नंदिनीला सापडतेच. काय होतं ना प्रेक्षकांनो, कधी कधी आपण प्रेक्षक आधीच अंदाज लावत असतो की पुढे काय होणार आहे. तसंच झालं. मला लक्षात आलंच जेव्हा गुड्डूने ती बाटली रिक्षात सोडली ना, तेव्हाच कळलं. म्हणलं आता हे काहीतरी गडबड होणार आहे. पण मला असं वाटलं होतं कदाचित जीवा ते पाणी पिईल, पण ती नंदिनी प्यायली आहे. असो, पण छान आणि गोड क्षण एन्जॉय करणार आहेत हे एकमेकांमध्ये. पण आता या सगळ्या क्षणांचा बोलबाला होऊ नये म्हणजेच झालं. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलंच असेल. नंदिनी आता ते पाणी पिते तर तिला ते जरा विचित्रच वाटतं, वासही नाही आला तिला. पण असो, तिला ते येतो वास वगैरे. ती विचार करते शी, हे पाणी असं का लागतंय विचित्र, काय पाणीच आहे ना हे. पण तरी तिला पुन्हा जोरात ठसका येतो म्हणून ती ते पिते आणि अख्खीच्या अख्खी पाण्याची बाटली आहे असं समजून ती गटकते. इकडे काव्याचा सीन दाखवलाय. काव्या मॅडम मध्यरात्री अभ्यास करताय बरं का. कसली तरी व्याख्या त्या पाठ करताय. आता ही व्याख्या कशाची आहे हे तुम्हाला पुढच्या सीन मध्ये लगेच कळणार आहे. आपली आपली शाळा मराठी आहे बाबा, आपल्याला काही ते इंग्लिश डोक्यात जात नाही जास्ती. त्यामुळे बघा आता ते तिनं मराठीत ट्रान्सलेट करून सांगितलंय पुढच्याच सीन मध्ये. ती व्याख्या पाठ करते, कसली तरी डेफिनेशन पाठ करतीये. तेवढ्यात तिथे पाठ येतो. आता काव्या विचारच करत असते की आता जर झोपले मी तर देशमुख ओरडतील मला. काव्या पुन्हा एकदा पाठ करत बस, अभ्यास होणं महत्वाचं आहे असं ती मनाशीच बोलत असते. आणि तेवढ्यात वर बघते तर काय, पार्थ समोरच उभा असतो तिच्या. काव्या पार्थला बघून थोडं आश्चर्य व्यक्त करते आणि म्हणते देशमुख तुम्ही झोपला नाहीत अजून? पण देशमुख 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. पार्थ आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो काव्या, मी 100 वर्ष जगेन की नाही मला माहित नाही, पण मरायच्या आधी मला तुम्हाला काही विचारायचंय. आता पार्थचं एवढं सिरियसली बोलणं ऐकून काव्या थोडी शॉक्ड होते आणि म्हणते असं का बोलताय तुम्ही पार्थ? पार्थ म्हणतो काव्या, जीवाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटायचं हे मला जाणून घ्यायचंय. आता काव्या थोडी सिरियस झाली आणि म्हणते चला, फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकायला तयार झालात तर. नाही, एकूण काय म्हणतात बघा देशमुख, कयामत की रात,
सगळे हिशोब चुकते करायची ही रात्र आहे. ठीक आहे, हरकत नाहीये, मी तयार आहे देशमुख. आणि बघा ना काय गंमत आहे. मी आत्ताच एथिक्स, इंटिग्रिटी आणि डिसिजन मेकिंगचा अभ्यास करत होते. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि निर्णय प्रक्रिया. सो नीतिमत्तेप्रमाणे मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगायचा निर्णय घेतीये. ही प्रक्रिया आपण प्रामाणिकपणे सुरू करूयात का? चला, लेट्स वॉक असं म्हणून सॉरी लेट्स टॉक असं ती म्हणते आणि पार्थला आता ती तिचा भूतकाळ सांगणार आहे. पण आता ह्या क्षणासाठी आपल्याला जराशी वाट बघायची आहे प्रेक्षकांनो, कारण काव्य आणि पार्थचा हा अगदी महत्वाचा सीन आहे. तो त्यांनी उद्या दाखवलाय. खूपच अप्रतिम घेतली हा प्रेक्षकांनो त्यांनी मालिका, म्हणजे कसल्या टप्प्यावर आणली आहे बघा ना. आता या जोड्यांमध्ये एक वेगळंच काय म्हणता येईल, भावनांचा खेळ असा सुरू झालाय आणि आता डिसिजन घ्यायची परफेक्ट वेळ आली आहे. बघूयात पुढे मालिकेत काय घडतंय. तर आता हा शेवटचा सीन तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. जीवा आलाय पाणी घेऊन, नंदिनीला शोधतोय इकडे तिकडे. विचार करतोय कुठे गेली नंदिनी. अरे, ही हसते कोण मागे? बाईच्या आवाजात गुड्डे आहे का? आता नंदिनी रिक्षात आहे बरं का झोपलेली. आता तिथे बाटली सापडली आहे जीवाला, त्याच्या पायाशी लागते ती. जीवा विचार करतो, पाण्याची बाटली रिकामी? ही बाटली कोणी फेकली? नंदिनीने फेकलेली असते ती रिक्षातनं. आता जीवा आरडाओरडा करून म्हणत असतो, कोण आहे इकडे? आता नंदिनी उठते आणि श्क 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 असं म्हणून जीवाला हाक मारते, ए पसारेवाला इकडे या. मनाचीच असते ती. जीवा म्हणतो, अरे यार, ही लग्नानंतर पहिल्यांदा एवढ्या प्रेमाने बोलवतीये मला. मला कळत नाहीये ही इथे काय करतीये. आता जीवाच्या हातात ती बॉटल असते ना, ती तो नाकाला लावतो बरं का, आणि त्याच्या लक्षात येतं की ही नंदिनी दारू प्यायली आहे. नंदिनीने काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो. आज नंदिनीची फॅन झाली आहे मी. नंदिनी हसायला लागते बरं का. जीवा विचार करतो, अरे यार, ही दारू प्यायली आहे, हिला कुठे मिळाली दारू? नंदिनी ओरडत असते, या ना पसारेवाले इकडे. आता ह्याच्या लक्षात येतं सगळं. जीवाच्या. गुड्ड्याने केलेलं दिसतंय हे कांड. गुड्ड्याने रेडी मिक्स करून बाटली रिक्षात विसरला. गुड्ड्या पण ना, ही नंदिनी अख्खी बॉटल प्यायलेली दिसते. आता गुड्ड्या, पिंकी कसम सांगतो तुला, तू सापड यार. तुला नाही तुडवला ना तर नाव जीवा सांगणार नाही. नंदिनी मात्र कंटिन्यू हसत असते आणि म्हणत असते, ओ पसारेवाले इकडे या ना. जीवा नंदिनीकडे जातो तर नंदिनी त्याला रिक्षात खेचते आणि म्हणते, बसा ना माझ्या जवळ पसारेवाले, बसा ना. आता जीवाला उमजे ना काय चाललंय हिचं. नंदिनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते, चला आता, चला ना. जीवा म्हणतो, अगं ए नंदिनी, तू कोणाला सांगतेस रिक्षा चालवायला? आपल्या समोर कोणी नाहीये. नंदिनी हसते आणि म्हणते, अरे नाही कसं? असं काय बोलता तुम्ही? अहो, तुम्ही आहात, नाही तुम्ही पॅसेंजर आहात, मी पॅसेंजर आहे बरोबर. आणि हा आहे ना समोर, तो चालवतोय ना आपली संसाराची रिक्षा. जीवा म्हणतो, कोण हा? नंदिनी म्हणते, अहो हा आपला बाप्पा चालवतोय ना आपल्या संसाराची रिक्षा. नाही, आधी ना मी एकटीच होते अहो रिक्षामध्ये, आणि मग अचानक तुम्ही माझ्या रिक्षेला हात केलात आणि तुम्ही माझ्या रिक्षात येऊन बसलात. नाही, गंमतच झालीये. काय झाली गंमत माहितीये? मध्ये ना तुम्हाला पण उतरायचं होतं आणि मला पण उतरायचं होतं. मला पण असं उतरावंसच वाटलं मध्ये मध्ये संसाराच्या रिक्षामध्ये, पण कोणी उतरूच शकलं नाही, कारण आपल्या रिक्षाने स्पीडच इतका घेतला होता ना. तुम्ही उतरू शकले नाहीत, मी पण उतरू शकले नाही. नंदिनी खूप हसत असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला ना आता खूप दारू चढली आहे, मी तुझ्यासाठी कोरी कॉफी घेऊन येतो. नंदिनी म्हणते, काय बोलताय जीवा, मी दारू? नंदिनी देशमुख दारू प्यायली आहे? नाही हो जीवा, नाही, मी कधी प्यायले दारू? जीवा म्हणतो, नाही नाही नंदिनी, दोष तुझा नाहीये, तू पाणी समजून दारू प्यायली आहेस. नंदिनी म्हणते, चला शे, काही बोलताय तुम्ही. आता नंदिनी तिच्या तोंडाचा वास घेते बर का आणि म्हणते, नाही हो शे, काही बोलताय, कुठे वास येतोय दारूचा, छे छे. असं म्हणून हसते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणते, अहो जीवा, मला ना तुमच्या प्रेमाची नशा झालीये. जीवासारखा आनंदी जीवाच आहे प्रेक्षकांना सध्या.
बिचारा जागेपणी नाही करू शकला, पण त्या दारूच्या नशेत नंदिनीने प्रेमाची कबुली दिली आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग वाजलं आणि आजचा मालिकेचा हा सुपर डुपर सुपर हिट असा एपिसोड आज समाप्त झाला. अरे थांबा, पुढचा प्रोमो ऐकायची उत्सुकता आहे ना? बघा, आता पुढच्या प्रोमोत दाखवलंय काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ, मी जीवावर प्रेम असल्यासारखं क्लेम करत होते, पण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरले होते. असं बळजबरीत धरून ठेवणारं प्रेम नसतं. पार्थ, तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून ठेवलं नव्हतं. पार्थ हे सगळं मनापासून ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे जीवा आणि नंदिनीचा चालू आहे बाबा रोमॅन्स. नंदिनी म्हणत असते, असं का होतं मला जीवा? मला ना तुमच्यासोबत राहायचंय. माझा निश्चय वाळूसारखा का निसटून जातो जीवा? ते दोघेही खूप एकमेकांच्या जवळ आलेत. जीवा तिला प्रेमाने म्हणतो, नंदिनी असं असेल ना तर माझं इथे येणं सार्थकी झालंय. जीवा नंदिनीला असं म्हणतो आणि प्रेक्षकांनो हा प्रोमो समाप्त होतो. कसला भारी दाखवलाय आजचा एपिसोड. आता मी काहीच सांगणार नाहीये. मला आज ईच अँड एव्हरी प्रेक्षकांनी कमेंट करून सांगायचंय की त्यांना आजचा हा एपिसोड कसा वाटला. प्लीज प्रेक्षकांनो कमेंट करून सांगा कसा वाटला. लाईक करायला विसरू नका आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. एवढी छान आजची मालिका पाहिलीये, आपला वीकेंड हॅपी होणारच. चला तर मग उद्या संडेला भेटूयात. उद्याचा एपिसोड खास आहे, मिस करू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर. चला तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फक्त थोडे सबस्क्रायबर हवे आहेत आपल्याला चॅनलचे 1,00,000 फॅमिली पूर्ण होण्यासाठी. मंडळी निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.